इयोबाचे पुस्तक ह्याचे 29 अध्याय 30 आणि 31. इयोबाने बोलणे सुरू ठेवले. तो म्हणाला, काही महिन्यापूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते. तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. तसेच आत्ताही असायला हवे होते असे मला वाटते. मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता, त्या दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते, जेव्हा सर्व शक्तिमान देव माझ्या बरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती. त्या दिवसाची मी आशा धरतो. त्या दिवसात माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलाईत धुत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेल होती. त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृद्धांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृद्ध उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत. लोक प्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. महत्त्वाचे लोक सुद्धा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे. लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येक जण माझी स्तुती करी. का? कारण जेव्हा एखाद्या गरीब मदतीची याचना करायचा, तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसेल तर मी मदत करीत असे. मृत्यूपथाला लागलेले माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जेथे जायचे असेल तेथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो. त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे. गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांना देखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला. मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन. मला स्वतःच्या घरातच मृत्यू येईल. मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्यांच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन असे मला वाटत असे. मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्या इतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे. पूर्वी लोक माझे ऐकत असत. माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत. मी माझे बोलणे संपविल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळुवारपणे पडत. पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहत. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत. काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते, परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्यांना बरे वाटले. मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्या बरोबर
राहण्याचे ठरविले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा, दुःखी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो. परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणूस देखील माझी थट्टा करत आहेत आणि त्यांचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते. त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत. ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवंटातील धूळ खात आहेत. ते वाळवंटातील क्षार झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झुडपाची मुळे खातात. ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात. त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते. ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात. ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे. अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे. ते तरुण माझा तिरस्कार करतात. ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उंच आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुद्धा. देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनविले. ती तरुण माणूस स्वतःला न थोपविता रागाने माझ्या विरुद्ध वागतात. ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वक्रून पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात. मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कोणाच्या मदतीची त्यांना गरज नसते. ते भिंतीवर भोग पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात. भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगाप्रमाणे नाहीशी झाली आहे. माझे आयुष्य आता गेलेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दुःखाने भरलेल्या दिवसांनी मला वेळून टाकले आहे. माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत. देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहे. देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला. देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो, पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो, पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस. देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दुःख देण्यासाठी करतोस. देवा, तू सोसाट्याच्या
वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा, तू मला वादळात फेकून देतोस. तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच. परंतु जो अधिक दुःखाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे, त्याला कोणी अधिक दुःख देणार नाही. देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती, हे तुला माहीत आहे. गरिबांसाठी माझे हृदय तिळतिळ तुटत होते, हेही तुला माहीत आहे. परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो, तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता, तेव्हा अंधार मिळाला. मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाही आणि वेदना आणखी येणारच आहेत. मी सदैव दुःखी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. कांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो. रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे. माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे. माझे वाद्य दुःखी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहेत. माझ्या बासुरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत. रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषाने न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्याशी केला आहे. तो सर्वशक्तिमान देव लोकांना काय करतो? तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो? देव दुष्टांसाठी संकटे आणि विनाश पाठवतो आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो. मी जे काही करतो ते देवाला दिसते. माझी प्रत्येक हालचाल तो बघतो. मी खोटे बोललो नाही व लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही. जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे. मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळविले असेल किंवा माझे हात पापाने बरबटलेले असतील, तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे आणि माझे पीक उपटून घेऊ दे. माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल किंवा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पाहत असेन, तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करू दे. का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. ह्या पापाला शिक्षा झालीच पाहिजे. लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे. माझे गुलाम माझ्या विरुद्ध तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही. तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करू? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडविले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे. मी गरिबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही. मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले. मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो. मी परक्यांना नेहमीच अन्न दिले आहे. मी जन्मभर परक्यांचाच बाप बनलो. मी विधवांची काळजी पाहिली. जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दुःखी होणारे लोक दिसले किंवा
कोट नसलेले गरीब लोक दिसले, त्यांना मी नेहमीच कपडे दिले. मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली आणि त्यांनी अंतःकरणापासून मला आशीर्वाद दिले. माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही. मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यापासून निखळून पडो. मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो. परंतु ह्यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मी घाबरतो. मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरोसा वाटला नाही. देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला. तू माझी आशा आहेस असे मी सुद्धा सोन्याला कधीच म्हटले नाही. मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमविले पण मी सुखी झालो नाही. मी चकाक्यात सूर्याची, सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही. सूर्य चंद्राची पूजा करण्या इतका मूर्ख मी कधीच नव्हतो. ते सुद्धा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टीची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते. माझ्या शत्रूचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. माझ्या शत्रूवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही. माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही. मी अपरिचितांना अन्न देतो हे माझ्या घरातील सर्वांना माहीत आहे. परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावितो. इतर लोक त्यांचे पाप लपवायचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपवायचा कधीच प्रयत्न केला नाही. लोक काय म्हणतील याची भीती मी कधीच बाळगली नाही. मी भीतीपोटी कधीच गप्प बसलो नाही. भीतीमुळे मी बाहेर पडायला कचरलो नाही. मला लोकांच्या तिरस्काराची भीती वाटत नाही. माझे कोणीतरी ऐकावे असे मला वाटते. मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते. नंतर मी ती खूण म्हणून गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवीन. देवाने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी देवाकडे येऊ शकेन. मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरून घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करू शकणार नाही. मी शेतकऱ्यांना माझ्या शेतातून मिळणाऱ्या धान्याबद्दल नेहमी मोबदला दिला आहे आणि जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही. ह्यापैकी कुठलीही वाईट गोष्ट केली असेल तर माझ्या शेतात गहू आणि सातू ह्याऐवजी काटे आणि गवत उगू दे. इयोबाचे शब्द येथे संपले. आमेन.